नमस्कार मित्रांनो, आपण आज हिंदू सक्सेशन ॲक्टवर व्हिडिओ नंबर 4 अपलोड करीत आहेत. मित्रांनो, यापूर्वी आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. नंबर 1 जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ हिंदू सक्सेशन ॲक्ट, नंतर सेक्शन 1 ते 6 पर्यंतचा व्हिडिओ आपण अपलोड केला, तो व्हिडिओ नंबर 2, आणि त्यानंतर व्हिडिओ नंबर 3 तो सेक्शन 7 पासून 13 पर्यंतचा आपण अपलोड केलेला आहे. आज आपण सेक्शन 14 पासून पुढील सेक्शन्स आपण पाहूया. सेक्शन 14 काय म्हणतोय? सेक्शन 14 असं म्हणतोय की प्रॉपर्टी ऑफ अ फीमेल हिंदू टू बी हर ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी. फक्त एकच वाक्य आहे की फिमेल हिंदू जी आहे तिची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की तिची जी प्रॉपर्टी आहे ती ॲब्सोल्यूट आहे. ह्या सेक्शन बरोबर आपल्याला सेक्शन 6 सबसेक्शन 2 वाचायचा आहे. तो काय म्हणतोय? सेक्शन 6 सबसेक्शन 2 तो असं म्हणतो की एनी प्रॉपर्टी रिसिव्ड बाय एनी फिमेल हिंदू आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट shall be her absolute property and she shall be entitled to dispose of this property by way of testamentary succession. अर्थात तिला जी काही प्रॉपर्टी मिळणार आहे ती ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असेल आणि ती आपल्या प्रॉपर्टीची विल्हेवाट तिच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने ती करू शकते. त्या प्रॉपर्टीमध्ये इतर कोणाचा काही हक्क राहणार नाही. तर सेक्शन 14ची जी बेअर ॲक्ट लँग्वेज आहे ती मी आपल्यासमोर मांडित आहे. ती अशी आहे: एनी प्रॉपर्टी पजेस्ड बाय अ फिमेल हिंदू. म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी एखाद्या फिमेल हिंदूनी एक्वायर केली असेल किंवा तिच्या ताब्यात असेल तर वेदर एक्वायर्ड बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट, ह्या कायद्याच्या पूर्वी आणि हा कायदा सुरू झाल्यानंतर जी काही प्रॉपर्टी तिने एक्वायर केली असेल किंवा तिच्या ताब्यात असेल, शॅल बी हेल्ड बाय हर ॲज फुल ओनर देअर ऑफ अँड नॉट ॲज लिमिटेड ओनर. याचा अर्थ ती लिमिटेड ओनर नाही, त्या प्रॉपर्टीमध्ये इतर कोणाचाही हक्क राहणार नाही. हे ह्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे आणि म्हणून सेक्शन 6 सबसेक्शन 2ची जी लँग्वेज आहे ती ह्याच्याबरोबर वाचायची आहे. आता ह्याच्यामध्ये असं एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्रॉपर्टी याचा अर्थ काय? जी प्रॉपर्टी तिने एक्वायर केलेली आहे किंवा तिच्या ताब्यात असेल त्या प्रॉपर्टीचा अर्थ काय ते एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. प्रॉपर्टी इन्क्लूड्स बोथ मुवेबल और इमूवेबल प्रॉपर्टी. म्हणजे मुवेबल आणि इमूवेबल दोन्ही प्रॉपर्टी आहेत ज्या तिने एक्वायर केलेल्या असतील. एक्वायर्ड बाय अ फिमेल हिंदू बाय इनहेरिटन्स, तिला इनहेरिटन्सने वारसाने मिळाली असेल, और बाय डिवाइज और ॲट अ पार्टिशन, किंवा तिला वाटणी करून तिला प्रॉपर्टी त्याच्या हिश्श्यामध्ये आलेली असेल, और इन ल्यू ऑफ मेंटेनन्स और एरियर्स ऑफ मेंटेनन्स, म्हणजे तिला आपण जे मेंटेनन्स म्हणतो ते मिळालं असेल किंवा एरियर्स जे म्हणजे थकलेलं जे काही मेंटेनन्स आहे ते मिळालं असेल, एरियर्स ऑफ मेंटेनन्स, और बाय गिफ्ट फ्रॉम एनी पर्सन, आणि कोणत्याही व्यक्तीकडनं तिला गिफ्ट म्हणून मिळालेली असेल तरी, वेदर अ रिलेटिव्ह ऑर नॉट, मग ज्यांनी गिफ्ट दिले तो नातेवाईक असेल किंवा नसेल तरी चालेल. बिफोर ॲट और आफ्टर द मॅरेज, तिच्या लग्नाच्या पूर्वी किंवा तिच्या लग्नाच्या वेळी किंवा लग्नाच्या नंतर, और बाय हर ओन स्किल और एक्झर्शन, तिने स्वतःच्या कलेने स्वतःच्या मेहनतीने ते सगळी प्रॉपर्टी कमवली असेल तरी सुद्धा, अँड और बाय परचेस और बाय प्रिस्क्रिप्शन, तिने ती स्वतः प्रॉपर्टी परचेस केली असेल किंवा तिला ती प्रॉपर्टी प्रिस्क्रिप्शनद्वारे मिळाली असेल, और एनी अदर मॅनर व्हॉट्सएव्हर, किंवा इतर कोणत्याही पद्धतीने तिला प्रॉपर्टी मिळालेली असेल, किंवा अँड ऑल्सो एनी सच प्रॉपर्टी हेल्ड बाय हर ॲज स्त्रीधन इमिजिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट. ह्या कायद्याच्या पूर्वी तिने जी काही प्रॉपर्टी स्त्रीधन म्हणून एक्वायर केली असेल किंवा पजेस केली असेल त्या ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहे ह्या तिच्या ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे. ती लिमिटेड ओनर नाही, ती ॲब्सोल्यूट ओनर आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कंडिशन नाही. आता हा झाला सबसेक्शन 1. दुसरा आता सबसेक्शन 2 मध्ये एक कंडिशन दिलेली आहे. ती काय आहे ते बघूया. नथिंग कंटेंड इन सबसेक्शन 1
म्हणजे सबसेक्शन 1 मध्ये काय म्हटलेलं आहे, तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे. आता ते आपण जरा बाजूला ठेवूया. शॅल अप्लाय टू एनी प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टी शॅल अप्लाय टू एनी प्रॉपर्टी एक्वायर्ड बाय वे ऑफ गिफ्ट ऑर अंडर ए विल. अशा प्रॉपर्टी ज्या गिफ्टद्वारे तिला मिळाल्या असतील किंवा इच्छापत्राद्वारे मिळाल्या असतील ऑर एनी अदर इन्स्ट्रुमेंट किंवा इतर दस्ताद्वारे तिला मिळाले असतील ऑर अंडर अ डिक्री किंवा कोर्टाच्या डिक्रीद्वारे तिला मिळाले असेल ऑर ऑर्डर ऑफ अ सिव्हिल कोर्ट किंवा सिव्हिल कोर्टाची ऑर्डर असेल ऑर अंडर अन अवॉर्ड कोणत्याही ट्रायब्युनलचा अवॉर्ड असेल वेअर द टर्म्स ऑफ द गिफ्ट म्हणजे ज्यावेळेला असा जो गिफ्ट मिळालेला असेल त्याच्यामध्ये काही टर्म्स टाकलेले असतील, कंडिशन्स असतील, विल टर्म्स ऑफ द गिफ्ट विल ऑर अदर इन्स्ट्रुमेंट ऑर द डिक्री ऑर ऑर्डर ऑर अवॉर्ड प्रिस्क्राईब. आता वरती जे सगळं सांगितलं होतं गिफ्ट त्यानंतर विल अदर इन्स्ट्रुमेंट डिक्री कोर्टाची ऑर्डर अशा किंवा अवॉर्ड अशा पद्धतीने ज्या काही तिला प्रॉपर्टी मिळाल्या असतील त्याच्यामध्ये जर अवॉर्ड तिथं पुढे लिहिलं आहे प्रिस्क्राईब ऑर रिस्ट्रिक्टेड इस्टेट इन सच प्रॉपर्टी. ह्या ज्या प्रॉपर्टीजमध्ये म्हणजे ज्या तिला गिफ्टद्वारे पहिली गिफ्टद्वारे विलद्वारे अदर इन्स्ट्रुमेंटद्वारे किंवा डिक्रीद्वारे ऑर्डरद्वारे अवॉर्डद्वारे ह्या ज्या प्रॉपर्टीज तिला मिळालेल्या असतील त्याच्यामध्ये जर कोणत्याही कंडिशन टाकलेल्या असतील तर मग त्या प्रॉपर्टी तिच्या ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी होणार नाही, मग त्या लिमिटेड प्रॉपर्टी होणार. त्याच्यामध्ये जे कंडिशन्स टाकलेल्या त्या कंडिशनप्रमाणे ती प्रॉपर्टी तिच्या ताब्यात असणार. एवढीच गोष्ट याच्यात म्हटली आहे. अर्थात सबसेक्शन 1 मध्ये एकच गोष्ट म्हटलेली आहे की ज्या प्रॉपर्टीज तिला मिळणार आहेत जर कोणती कंडिशन नसेल तर तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे. जर समजा कोणती कंडिशन असेल तर मग ती तिची कंडिशनल प्रॉपर्टी आहे. एवढीच गोष्ट याच्यामध्ये सेक्शन 14 सबसेक्शन 1 आणि 2 मध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो सेक्शन 15 मध्ये आता काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. सेक्शन 15 मध्ये जनरल रूल्स ऑफ सक्सेशन इन केस ऑफ फिमेल हिंदूज म्हणजे ज्या वेळेला फिमेल हिंदू वारली तर तिची जी प्रॉपर्टी आहे ती कोणत्या पद्धतीने सक्सेशनमध्ये जाणार आहे की कोणकोणत्या वारसदारांना ती मिळणार आहे त्याचे एंट्रीज इथे दिलेल्या आहेत. जसं सेक्शन 8 मध्ये एंट्रीज दिलेल्या आहेत. मी सांगितलं की क्लास 1 मधल्या हेअर्सला पहिले मिळणार, क्लास नंबर 2 हेअर्सला नंतर मिळणार, ते दोघेही नसले तर ॲग्नेट्सला मिळणार, ते ॲग्नेट्सही नसलं तर कॉग्नेट्सला मिळणार. तसंच इथं सुद्धा 5 एंट्रीज दिलेल्या आहेत. तर प्रथम कोणाला मिळणार ते याच्यामध्ये मी आता आपल्याला वाचून दाखवतो. द प्रॉपर्टी ऑफ अ फिमेल हिंदू डाईंग इंटेस्टेड की जी एंटिस्टेड फिमेल हिंदू आहे म्हणजे तिने जर कोणताही इच्छापत्र न करता ती जर वारली तर शॅल डिव्हॉल्व अकॉर्डिंग टू द रूल्स सेट आउट इन सेक्शन 16. सेक्शन 16 मध्ये रूल्स दिलेले आहेत. सेट आउटमध्ये सेक्शन 16 मध्ये असे रूल्स दिलेले आहेत की ती प्रॉपर्टी कशी दिली जाईल आणि कशी वाटली जाईल. पण एंट्री जी दिलेली आहे ती सेक्शन 15 मध्ये दिलेली आहे. प्रथम जी एंट्री आहे ती ए मध्ये दिली आहे. ती ए मधले जर कोणतीही एंट्रीमधले वारसदार नसेल तर बी एंट्री दिलेली आहे. मग तर बी मधले एंट्रीजमधले जर कोणीही नसेल तर सी मध्ये दिलेलं आहे. सी मधला कोणी नसेल तर डी मध्ये आहे. डी मधला नसेल तर ई मध्ये आहे. अशी ती एंट्रीज दिल्या. त्या एंट्रीज कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. पहिली एंट्री आहे ए फर्स्टली अपॉन द सन्स अँड डॉटर्स म्हणजे कोणाला मिळणार पहिले मुलगा आणि मुलगी यांना मिळणार. आता ब्रॅकेटमध्ये दिलंय इन्क्लुडिंग द चिल्ड्रन ऑफ एनी प्रीडिसीज सन ऑर डॉटर म्हणजे जर समजा मुलगा असेल पण तो अगोदरच वारला आहे आणि त्याला काही वारसदार आहेत त्याला मुलगा मुलगी आहेत समजा मग म्हणजे मुलाचा जो हिस्सा आहे त्या मुला मुलींना मिळेल म्हणजे त्याचा अर्थ असा आहे इन्क्लुडिंग द चिल्ड्रन ऑफ एनी प्रीडिसीज सन ऑर डॉटर अँड द हजबंड म्हणजे सोबत कोण आहे आणि नवरा म्हणजे मुलगा आणि मुलगी जर मुलगा आणि मुलगी अगोदर वारले असेल तर त्यांची जी मुलं मुली आहेत ते आणि हजबंड असं दिलेलं आहे. आता हे जर कोणी नसेल तर मग एंट्री नंबर 2 म्हणजे एंट्री नंबर 2चा अर्थ एंट्री बी सेकंडली अपॉन द हेअर्स ऑफ द हजबंड मग कोणाला मिळेल तिचे जे हजबंड आहेत जी एंटिस्टेट वारली तिचा जो हजबंड आहे त्याचे जे वारसदार आहेत त्यांना मिळेल. थर्डली अपॉन द मदर अँड फादर मग आता जर हजबंड नसेल किंवा हजबंडचे वारसदार नसेल तर मग कोणाला मिळेल थर्डली अपॉन द मदर अँड फादर.
मग आई आणि वडिलांचे जे वारसदार आहेत त्यांना मिळेल. फोर्थली, आता सी मधलं कोणी नाही आहे, समजा आई आणि वडिलांचे कोणतेही वारसदार शिल्लक नाही आहे, तर मग कोणाला मिळेल? अपॉन द हेअर्स ऑफ द फादर, मग वडिलांचे जे वारसदार आहेत त्यांना मिळेल. थर्डली मध्ये मी काय म्हटलं, 3 मध्ये सी मध्ये मदर अँड फादर म्हटलेलं आहे. म्हणजे जर समजा सेकंड कॅटेगरीमधला कोणी नसेल, तिचे मिस्टरचे कोणीही वारसदार नसेल, तर सी मधले कॅटेगरी, सी मध्ये जी कॅटेगरी दिली आहे ती मदर अँड फादर दिलेली आहे, म्हणजे आई आणि वडिलांना जाईल. आता आई आणि वडील जर नसेल तर डी मध्ये जी लिस्ट दिलेली आहे ती आहे अपॉन द हेअर्स ऑफ द फादर, म्हणजे तिचे वडिलांचे जे वारसदार आहेत त्यांना मिळेल. आता तिचे वडिलांचे जर वारसदार कोणीच नसेल तर मग कोणाला शेवटी मिळेल? तिचे आईचे जे वारसदार आहेत ते त्यांना मिळेल. अशा पद्धतीने ही एंट्री 5 एंट्रीज इथे दिलेल्या आहेत. आता मित्रांनो, याच्यामध्ये थोड्याशा सबसेक्शन 2 मध्ये एक कंडिशन दिलेली आहे. ती काय दिलेली आहे की वरचे जे वारसदार आहेत यांना कशा पद्धतीने त्या प्रॉपर्टीज दिल्या जातील त्याबद्दल माहिती दिलेली आहे. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन सबसेक्शन 1. आता सबसेक्शन 1 मध्ये काय म्हटलेलं आहे ते सोडून आता पुढे बोलत आहे. एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय अ फिमेल हिंदू फ्रॉम हर फादर ऑर मदर. जर समजा तिला अगोदर जी प्रॉपर्टी तिच्या आई किंवा वडिलांकडनं आली असेल तर शॅल डिव्हॉल्व. मग अशी जी प्रॉपर्टी आहे ती कशा पद्धतीने डिव्हॉल्व होणार? इन ॲब्सेन्स ऑफ एनी सन ऑर डॉटर ऑफ द डिसीज्ड, म्हणजे एंटिस्टेट जी वारली तिला जर मुलगा किंवा मुलगी नसेल, ब्रॅकेटमध्ये पुन्हा दिलंय इन्क्लुडिंग द चिल्ड्रन ऑफ एनी प्री डिसीज सन ऑर डॉटर. मुलगा किंवा मुलगी होते पण ते प्री डिसीज्ड आहे, ते अगोदरच वारले आणि त्यांचे वारसदार आहेत, त्यांना मुलं आहेत, मग त्यांना सुद्धा घेतलेलं आहे इन्क्लुडिंग. आता इथं काय म्हटलं? इन ॲब्सेन्स ऑफ एनी, जर तिला मुलगा किंवा मुलगी नसेल किंवा मुलगा आणि मुलगी होते पण ते वारले आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं होते तेही वारले, आता कोणीच नाही आहे. in absence of any son or daughter of the deceased, including the children of any predeceased son or daughter, the comma दिलाय, not upon the other heirs referred to in subsection 1. मग अशा पद्धतीने अशा वेळेला ते सबसेक्शन 1 मध्ये जे सांगितलेले आहे त्या वारसदारांना नाही मिळणार. इन ऑर्डर स्पेसिफाईड देअर इन, त्याच्यामध्ये जी ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डर प्रमाणे मिळणार नाही. मग ती डायरेक्ट ऑर्डर कोणाला मिळणार? ती त्याची ऑर्डर दिलेली ती कोणाला मिळणार आहे? अपॉन द हेअर्स ऑफ द फादर. मग तिचे वडिलांचे जे वारसदार आहेत म्हणजे डी, एंट्री नंबर डीच्या वारसदारांना डायरेक्ट मिळणार. अर्थ एक ह्याच्यातला असा आहे की जर समजा तिला प्रॉपर्टी तिच्या आई वडिलांकडनं आली असेल आणि तिला मुलगा मुलगी नाही किंवा ते मुलांना सुद्धा मुलगा किंवा मुलगी नाही, म्हणजे मुलगा किंवा मुलगी अगोदर वारले असेल आणि नंतर त्यांची मुलं सुद्धा वारले असेल, मग अशा पद्धतीमध्ये अशा वेळेला तिला जर कोणीही वारसदार नाही, नवरा असू द्या, नवऱ्याचा भाग निराळा आहे, पण जर समजा तिला वडिलांच्याकडनं किंवा आईकडनं ही प्रॉपर्टी आली असेल आणि हे मुलगा आणि मुलगी आणि त्यांचे मुलं किंवा मुलं नाही आहे, तर मग एंट्री नंबर 1 मध्ये जी लिस्ट दिलेली आहे त्या वारसदारांना मिळणार नाही, तर ती डायरेक्ट डी एंट्रीमधल्या वारसदारांना मिळेल अपॉन द हेअर्स ऑफ द फादर. कारण ती आई वडिलांकडनं प्रॉपर्टी आली होती म्हणून ती प्रॉपर्टी पुन्हा वडिलांच्या वारसदारांकडे जाईल. नवऱ्याला याच्यात काहीच मिळणार नाही. जर मुलगा आणि मुलगी नसेल तर नवऱ्याला काहीच मिळणार नाही. जर मुलगा आणि मुलगी अगोदरच वारले असेल आणि त्यांना सुद्धा जे मुलं काय म्हणतात नात नातू असतील पण तेही अगोदरच वारले असतील तर मग नवऱ्याला काहीच मिळणार नाही. ती प्रॉपर्टी डायरेक्ट एंट्री नंबर डी, फोर्थली अपॉन द हेअर्स ऑफ द फादर त्यांना मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर क्लॉज नंबर बी ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 15 तो काय म्हणतोय? एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय अ फिमेल हिंदू. आता एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय फिमेल हिंदू फ्रॉम हर हजबंड और फ्रॉम हर फादर इन लॉ. म्हणजे जर समजा तिला प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याकडनं आली असेल किंवा तिच्या सासऱ्याकडनं आली असेल, फादर इन लॉ, म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, फादर इन लॉकडनं प्रॉपर्टी जर फिमेलला मिळाली असेल तर ती केव्हा मिळती? पहिली गोष्ट, जर फादर इन लॉ आहे आणि ते जर वारले तर त्याची प्रॉपर्टी पहिले कोणाला मिळती? ते त्याच्या मुलाला मिळती आणि जर तो नसेल तर मग त्या सुनेला मिळती. आता इथे याचा अर्थ काय झालेला आहे? जर तिची प्रॉपर्टी जे तिला मिळाली आहे ती नवऱ्याकडनं मिळाली असेल, नवरा नाही आहे, नवरा वारला आहे,
मग ती प्रॉपर्टी तिला मिळाली. तसंच फादर इन लॉ म्हणजे सासऱ्याकडनं आलेली आहे, नवरा नसल्यामुळेच तिला ती मिळालेली आहे, त्याचा अर्थ असा आहे. देन अशी जर प्रॉपर्टी तिला मिळाली असेल तर कोणाला जाईल? शॅल डिव्हॉल्व इन ॲब्सेन्स ऑफ एनी सन ऑर डॉटर ऑफ द डिसीज्ड. अशा वेळेला ही जी एंटिस्टेट वारलेली आहे तर तिच्या इन ॲब्सेन्स ऑफ एनी सन ऑर डॉटर ऑफ द डिसीज्ड, तिला जर मुलगा आणि मुलगी कोणी नसेल किंवा असेल, मग त्यांचे ते जर प्रीडिसीज्ड असेल आणि मग त्या प्रीडिसीज सन आणि डॉटरचे जे मुलगा आणि मुलगी असेल ते, आणि तेही नाही असं गृहीत धरा, इन्क्लुडिंग द चिल्ड्रन ऑफ एनी प्रीडिसीज सन ऑर डॉटर, देन नॉट अपॉन द अदर हेअर्स रेफर टू इन सबसेक्शन 1. म्हणजे एंट्री जी वरती दिलेली आहे सबसेक्शन 1 मध्ये ज्या एंट्रीची लिस्ट दिलेली आहे ABCDE, त्या पद्धतीने त्यांना प्रॉपर्टी मिळणार नाही. तर प्रॉपर्टी डायरेक्टली कोणाला मिळणार आहे? परत वाचूया. अपॉन द हेअर्स रेफर टू इन सबसेक्शन 1 इन ऑर्डर स्पेसिफाईड देअर इन, बट शब्द वापरला आहे, बट अपॉन द हेअर्स ऑफ द हजबंड. आता हेअर्स ऑफ द हजबंड कुठं आलेले आहेत? ते आले एंट्री नंबर बी मध्ये. सेकंडली अपॉन द हेअर्स ऑफ द हजबंड. मग हा मुद्दा समजून घ्या की जर समजा तिला प्रॉपर्टी तिच्या मिस्टरकडनं आली असेल किंवा तिच्या सासऱ्याकडनं आली असेल आणि ती बाई जर वारली तर तिला जी प्रॉपर्टी असेल, तिचा मुलगा नसेल, मुलगी नसेल किंवा नातवंड नाही, तर अशा वेळेला ती प्रॉपर्टी पुन्हा कुठे जाईल? तिच्या मिस्टरच्या वारसदारांकडे जाईल. आता वारसदारांकडे जाईल म्हणजे काय होईल? पुन्हा आपल्याला तिच्या मिस्टरांचे वारसदार कोण आहे तो शोधावा लागेल. मिस्टरांचे वारसदार म्हणजे एंट्री नंबर क्लास 1 हेअर्स आले, मग क्लास 2 हेअर्स आले, मग ॲग्नेट आले, मग कॉग्नेट आले, म्हणजे पुन्हा आपल्याला सेक्शन 8 मध्ये जावं लागेल. याचा अर्थ असा आहे. आता 15 झाला आपला. आता आपण सेक्शन 16 वाचूया मित्रांनो. सेक्शन 16 काय म्हणते आपण पाहूया. ऑर्डर ऑफ सक्सेशन अँड मॅनर ऑफ डिस्ट्रीब्युशन अमंग हेअर्स ऑफ अ फिमेल हिंदू. म्हणजे फिमेल हिंदू ज्यावेळेला वारते तर तिची जी प्रॉपर्टी आहे कोणत्या ऑर्डरने आणि कोणत्या पद्धतीने तिच्या वारसदारामध्ये वाटली जाईल याबद्दलची माहिती देत आहे. आता ते आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया. द ऑर्डर ऑफ सक्सेशन अमंग हेअर्स रेफर टू इन सेक्शन 15 शॅल बी अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ द अँटीस्टेट्स प्रॉपर्टी अमंग दोज हेअर्स शॅल टेक प्लेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग रूल्स नेमली. म्हणजे ज्या वेळेला फिमेल हिंदू वारती, अँटीस्टेट वारते, त्यावेळेला तिची जी प्रॉपर्टी आहे फॉलोइंग रूल्सप्रमाणे तिच्या वारसदारामध्ये विभागली जाईल. आता रूल नंबर 1 काय म्हटलं आहे, काय म्हणते ते पाहूया. अमंग द हेअर्स, वारसदारामध्ये, अमंग द हेअर्स स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 15. सेक्शन 15 सबसेक्शन 1 मध्ये जे म्हटलेले आहे ते जे वारसदार आहेत त्यांच्याबाबत बोलत आहे. दोज इन 1 एंट्री शॅल बी प्रिफर्ड टू दोज इन सक्सिडिंग एंट्री. म्हणजे सेक्शन 15 मध्ये ज्या एंट्रीज दिलेल्या आहेत, एंट्री नंबर A, B, C, D आणि E, तर एंट्री नंबर A जे आहे त्यांना ज्या वेळेला प्रॉपर्टी दिली जाईल त्यावेळेला ए एंट्री मधल्या जेवढ्या वारसदारांना प्रॉपर्टी दिली जाईल त्यावेळेला B एंट्री मधल्या कोणत्याही वारसदारांना प्रॉपर्टी दिली जाणार नाही. त्याचा अर्थ असा सरळ आहे. अँड दोज इन्क्लुडेड इन द सेम एंट्री शॅल टेक सॅम्युअल्टेनियसली. आणि जे समजा एंट्री नंबर 1 मधले जेवढे वारसदार आहेत ज्यावेळेला त्यांना प्रॉपर्टी मिळेल तर त्यांना ज्यावेळेला प्रॉपर्टी मिळेल ते सर्वजण प्रॉपर्टी एकत्रित आणि सायमल्टेनियसली घेणार, म्हणजे इक्वली घेणार आणि सायमल्टेनियसली घेणार. परंतु त्यावेळेला एंट्री नंबर 2च्या वारसदारांना काही मिळणार नाही. तसंच एंट्री नंबर 2च्या वारसदारांना ज्यावेळेला प्रॉपर्टी दिली जाईल केव्हा दिली जाईल? ज्यावेळेला एंट्री नंबर 1चे वारसदार शिल्लक नाही तेव्हा. मग एंट्री नंबर 2च्या वारसदारांना ज्यावेळेला प्रॉपर्टी दिली जाईल मग त्या एंट्री नंबर 2 मध्ये जेवढे वारसदार असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी एकत्रित सायमल्टेनियसली आणि इक्वल रेशोमध्ये मिळेल. मग त्यावेळेला एंट्री नंबर 3च्या वारसदारांना म्हणजे सी एंट्रीमध्ये जे वारसदार आहेत त्यांना काहीच मिळणार नाही. असे ते पुढे जायचं आहे. आता रूल नंबर 2 काय म्हणतो आपण पाहूया. इफ एनी सन ऑर डॉटर ऑफ द अँटीस्टेट हॅड predeceased the intestate living his or her own children.
अलाइव्ह ॲट द टाइम ऑफ अँटिस्टेट्स डेथ. म्हणजे ज्यावेळेला फिमेल हिंदू वारत असते किंवा वारली आहे, त्यावेळेला तिचा जर एखादा प्री डिसीज सन किंवा प्री डिसीज्ड डॉटर असेल, मग तिचे जे वारसदार असतील, म्हणजे ते प्री डिसीज सन किंवा डॉटर जे असेल त्यांचे जे वारसदार असतील त्यावेळेला ते जिवंत असतील. त्यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे, द चिल्ड्रन ऑफ सच सन ऑर डॉटर शाल टेक बिटवीन देम द शेअर विच सच सन ऑर डॉटर वुड हॅव टेकन इफ लिव्हिंग ॲट द अँटिस्टेट्स डेथ. मग हे जे प्री डिसीज सन जे आहेत त्यांना जो शेअर मिळणार आहे तो शेअर जो आहे त्यांच्या वारसदारामध्ये दिला जाईल. म्हणजे तो कसा दिला जाईल, समजा ए एक फिमेल हिंदू आहे, ती वारली आणि तिला 2 मुलं आहेत, बी आणि सी. आता बी प्री डिसीज्ड आहे असं गृहीत धरा, म्हणजे बी मुलगा आहे, सी मुलगी आहे. बी हा प्री डिसीज्ड आहे, मग त्याला जर समजा डी आणि ई असे 2 मुलं आहेत, मग बीचा जो शेअर आहे तो शेअर म्हणजे तो जिवंत आहे असं समजून त्याचा शेअर काढला जाईल आणि त्याचा जो शेअर आहे तो त्याच्या वारसदारामध्ये दिला जाईल. त्याचा अर्थ असा आहे. आता रूल नंबर 3, द डिव्हॉल्युशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ अँटिस्टेट ऑन द हेअर्स रेफर टू इन क्लॉज बी, डी अँड ई ऑफ सबसेक्शन 1 अँड सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 15 शाल बी इन द सेम ऑर्डर. म्हणजे बी, डी, ई ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ह्या सेम ऑर्डरमध्ये तिथं प्रॉपर्टी त्यांना दिली जाईल. अँड अकॉर्डिंग टू द सेम रूल्स ॲज वुड हॅव अप्लाइड इफ द प्रॉपर्टी हॅड बीन द फादर्स ऑर मदर्स ऑर हजबँड्स ॲज द केस मे बी अँड सच पर्सन हॅड डायड अँटिस्टेट इन रिस्पेक्ट thereof immediately after the antistate death. याचा अर्थ असा आहे की सेक्शन 15 सबसेक्शन 1 आणि सेक्शन 15 सबसेक्शन 2 मध्ये ज्या एंट्रीज दिलेल्या आहेत त्या एंट्रीमधले बी, डी आणि ई ह्या ज्या 3 एंट्रीज आहेत त्या कशा संदर्भात आहे की जर समजा प्रॉपर्टी तिच्या आईवडिलांकडे तिला आली असेल तर मग प्रथम प्रॉपर्टी कोणाला जाणार आहे. प्रथम प्रॉपर्टी जी आहे त्याच्यामध्ये जसं दिलेलं आहे सबसेक्शन 15 सेक्शन 15 सबसेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे हेअर्स ऑफ द फादर. म्हणजे पहिले हेअर्स ऑफ द फादरला जाणार, ते कोण कॅटेगरी लिस्ट नंबर बी मध्ये जाणार. बी मध्ये जर कोणी नसेल तर मग कोणाला जाणार आहे, हेअर्स ऑफ द फादर म्हणजे डी ला जाणार आहे. आणि जर डी ला नाही गेली तर मग लास्टली अपॉन द हेअर्स ऑफ द मदर असा त्याचा अर्थ आहे. तसेच जर समजा अँटिस्टेट जी फिमेल हिंदू आहे तिची मृत्यू झाली आणि तिला जर प्रॉपर्टी तिच्या मिस्टरकडनं किंवा तिच्या सासऱ्याकडनं आलेली असेल, मग ती प्रॉपर्टी कोणाला जाणार आहे. अगोदर तिच्या मिस्टरचे जे वारसदार आहेत, मिस्टरचे वारसदार कोणत्या एंट्रीमध्ये दिलेले आहेत, एंट्री नंबर बी मध्ये दिलेले आहेत. मग ती प्रॉपर्टी पहिले बी एंट्रीमध्ये जाणार आणि बी एंट्री झाल्यानंतर मग पुढची जे आहे तर तिचे बीचे जे वारसदार आहेत म्हणजे तिच्या हस्बंडचे जे वारसदार आहेत, मग आता क्लास 1 मधले तर कोणी शिल्लक नसेल, मग क्लास 2 मध्ये जाणार म्हणजे त्याचे वडील किंवा ॲग्नेट्स किंवा कॉग्नेट्स असं पाहिलं जाईल आणि तशा पद्धतीने ती प्रॉपर्टीचे डिस्ट्रीब्युशन होईल. आता मित्रांनो एक मुद्दा इथं लक्षात घ्या, सेक्शन 14, 15 आणि 16 ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि 15 मध्ये जे जनरल रूल्स दिलेलं आहे आणि 16 मध्ये ऑर्डर ऑफ सक्सेशन दिलेलं आहे. जनरल रूल्समध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेला प्रॉपर्टी तिला तिच्या आईवडिलाकडून आली असेल तर मग तिच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी अगोदर कोणाला जाणार, तिच्या वडिलांकडे जाणार आणि नसेल तर मग तिच्या वडिलांच्या वारसदाराकडे जाणार, नसेल तर मग तिच्या ई लिस्टमधले मदरला जाणार. तसेच जर ती प्रॉपर्टी तिला तिच्या मिस्टराकडनं आली असेल किंवा तिच्या सासऱ्याकडनं आली असेल मग ती प्रॉपर्टी अगोदर एंट्री नंबर बी मध्ये जाणार. आता ही झाली एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी जी तिला मिळाली, म्हणजे आई वडिलांकडनं आली होती म्हणून किंवा नवऱ्याकडनं आली होती म्हणून. पण तिची जर सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असेल तर मग काय, त्याबद्दल इथं काहीच लिहिलेलं नाही. मग याचा अर्थ काय, सेल्फ एक्वायर्ड जर तिची प्रॉपर्टी असेल आणि ती जर एंटिस्टेट वारली तर प्रथम एंट्री नंबर ए पाहिली जाईल,
मग एंट्री नंबर ए झाली, त्याच्यामध्ये कोणी नसेल मग एंट्री नंबर बी मध्ये मिळेल. मग एंट्री नंबर बी मधले कोणी नसेल मग एंट्री नंबर सी वाल्यांना मिळेल. मग एंट्री नंबर सी मध्ये कोणी नसेल तर एंट्री नंबर डी वाल्यांना मिळेल. आणि एंट्री नंबर डी मध्ये जर कोणी नसेल तर शेवटी एंट्री नंबर ई मध्ये मिळेल. अशा पद्धतीने वारसदारांची माहिती दिलेली आहे आणि प्रॉपर्टी कशी डिस्ट्रीब्युशन होईल किंवा तिच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टी कशा पद्धतीने सक्सेशनमध्ये जाईल ही माहिती सेक्शन 14, 15 आणि 16 मध्ये बाईच्या बाबतीत दिलेली आहे. सेक्शन 6 आणि 8 नंतर 9, 10, 11, 12, 13 जे आहेत ते सर्व सेक्शन्स जे आहेत पुरुषांच्या बाबतीत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हिंदू सक्सेशन ॲक्टमधला पुरुषांच्या मृत्यूनंतर हिंदू पुरुष वारल्यानंतर त्याची प्रॉपर्टी प्रथम कोणाला जाईल याबाबत आपण सेक्शन 6, 8 पुढे 9, 10, 11, 12, 13 मध्ये पाहिलेलं आहे. आणि सेक्शन 14, 15 आणि 16 म्हणजे ज्या वेळेला एखादी स्त्री हिंदू स्त्री मरण पावते मग तिची प्रॉपर्टी कशा पद्धतीने सक्सेशनमध्ये जाईल ह्याबाबत आपण आता अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ पुढचे सेक्शन्सबाबत असेल. मित्रांनो, माझं असं मत आहे की आपल्याला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कृपया करून आपण माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा. माझा यूट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट SR गोयल. ॲडव्होकेट म्हणजे ADV SR गोयल. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. मित्रांनो, आपण स्वतः पहा, इतरांनाही याचा फायदा होऊ द्या, आपल्या इतर मित्रांनाही पाठवा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळतील आणि माझे चांगले चांगले व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.